नमस्कार, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज ना आपण जो कालच्या व्हिडिओमध्ये गळा दाखवला ना, तर तोच आज कसा करायचा त्याची सुरुवात करणार आहे। तर बघा, इथे आहे ना आपण जवळजवळ 5 आडे तर नाही पण 5 पेक्षा भरपूर असे घेतलेले आहे की जेवढी आपल्याला जाड डिझाइन लागते ना तेवढे आडे घेतलेले आहेत। हे बघा, आता इथे आपण जवळजवळ समजा जाडमधनं घ्यायचं आपल्याला, म्हणजे त्याला डिझाईनला आहे ना एक छान असं लुक येतं जर डिझाईन जाड असेल तर। कारण ही डिझाईन आहे ना जाडमध्ये छान दिसते बघा, भरीव दिसते। जर बारीक घेतलं ना तर डिझाईनला लुक येत नाही। आणि आपण सध्या माहिती आहे तुम्हाला की आपलं रेशमी धाग्यापासूनच चालू आहे जे काही वर्क आहे ते। तर त्यासाठी रेशमी धागे आहेत ना फार नाजूक असतात आणि ते बघा लगेच आपलं स्टँडमध्ये गुंततील किंवा आपल्या रिंगवर जर दुसरी डिझाईन असेल तर त्याच्यामध्ये गुंततील, तर त्यामुळे ते व्यवस्थित हाताळायचे। आता बघा आपण जे आहे ना डिझाईन थोडीशी अजून अलीकडे घेते इथे धागा, हे बघा, आणि इकडनं इथे खाली टाकते। आता काय करायचं, हे बघा, हा धागा असा पकडून घ्यायचा आणि खालून इथे धागा असा व्यवस्थित ओढायचा। हे बघा, आता आहे ना, हे बघा, याच्या इथे थोडंसं लक्ष द्या। हे बघा, इथे थोडा व्हिडिओ मोठा करते। हे बघा, इथे आहे ना आपल्याला सुई मध्यभागातून हे बघा वर घ्यायची। सुई वर घेतली खाली पण धागे गुंतागुंत होतात, तर थोडंसं व्यवस्थित धागे वर काढायचे। हे बघा, इथे आहे ना सुई उलटी करायची आणि सुई उलटी करून आहे ना, हे बघा, इकडनं अशी इकडनं घ्यायची। आता सुई उलटी करून आपण इकडनं घेतली, हे बघा, पूर्ण धागे इकडनं काढून घेतले। आता काय करायचं, याच्यामध्ये आहे ना मणी टाकायचा। तर माझी ही सुई बघा थोडी जाड आहे, तर तुम्ही बारीक घेतली तरी पण चालते आणि याच्यामध्ये मणी मोती आपल्या आवडीनुसार टाकायचा। तर मी हे बघा मणी घेतलेला आहे, मणी थोडा मोठाच आहे कारण सुईमधनं जायला पाहिजे म्हणून। हे बघा, इथे आहे ना आपण इथपर्यंत केलेलं आहे, तर आता याच्यामध्ये आपण मणी टाकणार आहे। तर मणी आहे ना आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो। तर बघा, आपण इथे आहे ना, जर समजा आपली सुई जर समजा खूप जाड असेल ना तर बारीक मणी जात नाही बघा। आणि जर आपण हा मोठा मणी टाकला तर हा बघायचा सुईमधनं जातो का। जर सुईमधनं हा मणी गेला, हे बघा, तर हे बघा हा मणी आहे ना सुईमधनं गेलेला आहे। बघा, आपण मणी आहे ना आपल्या सुईमधनं जाईल असा एवढा घ्यायचा। तर इथे बघा आपण हा मणी घेतलेला आहे आणि हा मणी ज्यावेळेस आपण टाकतो ना तर त्यानंतर इथे खाली बघा सुई टाकायची। खाली सुई टाकली की हे बघा इथे अशा पद्धतीने हा बटरफ्लाय तयार होतोय। मग इथनं आहे ना आपल्याला
परत इकडनं हे बघा, इकडनं एकदम इथे जवळ सुई काढायची आणि इथे जवळ सुई काढली की हे बघा, सिल्क थ्रेड धाग्याचं मी तुम्हाला नेहमी सांगत असते की खूप गुंतागुंत होते, तर त्यामुळे सिल्क थ्रेड धागे ज्यावेळेस आपण हाताळतो ना तर व्यवस्थितच हाताळायचे आणि परत याच्यामधनं सुई टाकून द्यायची या मण्यामधनं. हे बघा, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे थोडक्यात, मणी आहे ना फिट्ट झाला पाहिजे, आपला लूज होता कामा नये. तर हे बघा, जर समजा आपण एकदा सुई टाकली आणि आपला मणी जर फिट्ट नाही झाला तरच असं करायचं, नाही तर एका याच्यातच फिट्ट होऊन जातो मणी. हे बघा, आता बघा इथे फिट्ट बसले आणि हा धागा पण असा व्यवस्थित ओढायचा. मग आता आपण इथे हे बघू शकता तुम्ही, हे बघा, आणि धागा व्यवस्थित तुम्हाला मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे की सिल्क थ्रेडचा जो धागा असतो ना तो व्यवस्थितच असा हाताळायचा, कारण त्यात लगेच गुंतागुंत होते बघा. अशा पद्धतीने आपण याला पूर्ण करून घेणार आहे. जसं आपण तो मोरपंखी कलरच्या धाग्याचा केला ना त्याच पद्धतीने. हे बघा, हे आहे ना दाटसर करायचं आहे आपल्याला. हे जे आहे ना आपल्याला दाट करून घ्यायचं आहे आणि दाट झाल्यानंतर मग आपल्याला याला जसा आपण ग्रीन कलरचा बटरफ्लाय केला त्या पद्धतीनेच आपल्याला एक ग्रीन आणि एक रेड असा करायचा आहे बटरफ्लाय. खालचा धागा वर आला होता बघा. हे असं पकडून घ्यायचं इथे आणि मग हा धागा बरोबर असा खाली अल्लादी सोडायचा. तुम्हाला फ्रेंच नॉट, लॉंग नॉट, रिंग नॉट टाकताना पण सांगितलं होतं आणि प्रत्येक वेळेस सांगते की सिल्क थ्रेडचे धागे जे असतात ना हे फार म्हणजे नाजूक असतात. आपल्याला बटरफ्लाय थोडं जर मोठं घ्यायचं असेल तर आपण अजून थोडंसं अलीकडे, हे बघा खालचा धागा वर येतोय. हे बघा आता या पद्धतीने घेतलंय आपण. तर आता इथे बघा आपण सुई आहे ना अशी मध्यभागी, हे बघा ही सुई आहे ना आपल्याला याच्या मधातनं अशी वर काढायची. सुई वर काढली की बघा सुईला बरोबर असं उलटं टाकून इकडनं असं बाहेर काढून घ्यायचं.
बाहेर काढून घेतलं इकडनं की याच्यामध्ये बघा आपल्याला मनी टाकायचं आहे. तर आता आपण एक मनी टाकलाय. एक याच्यामध्ये बघा आज आपल्याला एक मनी टाकायचं आहे. तर बघा सुई जी आहे ना, जर तुम्ही समजा बारीक सुई घेतली तर हा भाग तिचा बारीक असतो, मग याच्यातनं ना बारीक मनी पण जातो. पण ज्यावेळेस सुई आपली, आता हा भाग जे सुईचा आहे ना, हे बघा हा मोठा आहे, तर हे ना इथून जरा जायला किचकट म्हणजे पटकन जात नाही. तर त्यामुळे आपण मोठा मनी घेतलेला आहे. म्हणजे काय होतं हे बघा. आणि आता याला आहे ना तुम्ही असं खाली आतमध्ये टाकून ओढून घ्यायचं. हे बघा. आता इथे जर तुम्ही असं ओढून घेतलंय तर याला हे बघा. आता हे बरोबर इथे मनी बसलाय आणि इथून आहे ना हा बरोबर असा खाली घ्यायचा. मग इथे खाली घेतलंय की हे बघा इथे हा मनी आता फिट्ट बसतोय. हे बघा. आता या पद्धतीनेच आपल्याला ही डिझाईन पूर्ण भरून घ्यायची आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही डिझाईन पूर्ण करून दाखवते. आता हीच डिझाईन आपल्याला पूर्ण कंटिन्यू करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण सिल्क थ्रेडचा जे आहे आपलं शिकवणं ते आता आपण इथेच थांबवणार आहे. आता आपण नवीन डिझाईन शिकणार आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईन घेऊया. धन्यवाद.